स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपल्याकडं एक खास दिवस आहे आज, कारण आज आहे आईचा वाढदिवस। ती आता फोनवर बोलायला लागले तिथं, ठीक आहे। तिचं फोनवर बोलून दे, आपण नंतर बोलूया। तोवर मी आवरून देतो, ठीक आहे। टॉयलेटवरनं मी आता आलोय, आई कपडे धुवायला लागलं। हे आई दूध बघायला लागलोय मी आता। कंटाळा आलाय यार खूप जास्त, काय माहित नाही आलाय कंटाळा। आज आईचा वाढदिवस आहे, आज काहीतरी करायला पाहिजे आपल्याला। लाडू आहे, त्यामध्ये लाडू आहे, सात महाप्रसाद। बारीकच गॅस आहे। आई आता कार्यरत आहे आपल्या जेवण कामामध्ये आणि मी कार्यरत आहे दात घासण्यामध्ये। मी आता चाललोय दात घासायला। प्रसाद कोण जाते हे बघा, आपली कॉफी गरम गरम। मित्रमंडळ, मी आता कामाला चाललोय। आता डायरेक्ट व्लॉग येईल, सुरू होईल संध्याकाळी, तर भेटतो मी संध्याकाळी। कामावरच्या नाश्त्यामध्ये आज भजी आहे आणि हिरवी चटणी। मी मिरची खाल्ल्या, चुकून खाल्ल्या, लई तिखट लागाले, खरोखर लई तिखट लागाले। आपल्या कंपनीमध्ये गणपतीची आरती आहे आज, वर्षाचा पहिला दिवस त्यामुळं। आणि मी दुर्वा आगाडा हे सगळं आणायला चाललोय, आता बाहेर चाललोय मी। तर इथं बघा, मी आणलोय हराळी आणि ह्यात गुलाबाचं फूल लावलंय, ठीक आहे। इथल्या लोकांना आगाडा माहीत नाही, हराळी आगाडा, तर त्यांनी गुलाबाचं फूल लावतो, ओके। तर मी आणलोय, मला 20 रुपयाला पडले, एक 10 रुपयाला मी 2 आणलेत। आता मी चाललोय आपल्या कंपनीकडं। आरती आत्ता झालेली आहे, तर मी इथं प्रसाद खायलोय। प्रसादाला आपल्याकडे शिरा आहे, हे बघा, हे भांडं शिरा। आजच्या जेवणामध्ये आहे आपल्याकडं मटकीची आमटी आहे, भात आहे आणि लोणचं, आणि आपल्याला आज पिठलं सुद्धा भेटलं आहे। बरं, मी आता कामावरनं निघालो आहे आणि मी बघितलं की माझ्या चॅनलचे व्ह्यूज वगैरे पडल्यात, पण काही टेन्शन नाही, विश्वास करा, आपण हाय ते परत मिळवून दाखवणार नक्कीच। आणि आता मी इथनं कामावरनं घरी जाणार आहे, ठीक आहे। घरी जाऊन आवरेन आणि त्यानंतर आईकडे जायचं आहे, कारण की आज आहे माझ्या आईचा वाढदिवस आणि तो आपण सेलिब्रेट करणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीनं। तर मी निघतो कामावरनं घरी। मी आता घरात प्रॅक्टिस करणार आहे, कपडे घडी घालणार आहे आणि त्यासोबतच आंघोळसुद्धा आवरून घेणार आहे, ठीक आहे। 7:30 वाजलेत, अर्धा तास आपण व्यायाम केला आहे, तरी पण बघू शकताय दिसतंय घाम आला आहे। प्रॅक्टिस झाली आपली, आता मी आंघोळ करणार आहे, आंघोळ करून आईकडे जायचं आहे। कपडे घडी घातल्या, 101% सांगतो ही आईची चपल आहे, म्हणजे आई आल्या इथं। हेल्प करते यार सगळ्यांना, तिला माहीत नाही अजून तिच्या मागं मी उभा आहे। आपल्या समोर आहेत श्री विष्णू आणि लक्ष्मी। आजीचा वाढदिवस आहे, हा आजीचा बर्थडे आहे, ठीक आहे। हिला आशीर्वाद द्या। आई आता इथं बाजार करायला चालल्या, ठीक आहे। आत ती तर बाजार करायला गेली आणि मी इथं थांबलोय। आता तिची वाट बघायची आणि त्यानंतर बड्डेचं बघू आपण काय कसं करायचं। पण एक फिक्स आहे, आपण आज मॅगी करणार आहे संध्याकाळी वाढदिवसाला। आपल्या घरात आलोय आणि आई आत आहे आणि आता आम्ही येताना खूप सगळ्या गोष्टी घेऊन आलोय सेलिब्रेशनसाठी आईचा वाढदिवस। या डब्यांमध्ये सुद्धा काही ना काहीतरी आहे, ते मी तुम्हाला दाखवतो काय आहे ते या डब्यांमध्ये। आता मी चाललोय आईला द्यायला हे डबे। ते आई, हे धर डबे। अरे दोन्ही धरणं नाही, एक ओपन करू, हां कर ना। हे कटलेट, हां, आणि हा पण ओपन कर। यात प्रसाद आहे, हात प्रसाद आहे, यात प्रसाद आहे। आज आपली आरती झाली, त्याचा प्रसाद आहे गणपतीचा। चांगला आहे, सकाळी प्रसाद, संध्याकाळी प्रसाद। आज सकाळी सुद्धा आम्हाला प्रसाद मिळाला होता, जे तुम्हाला बहुतेक मी दाखवले सकाळी। दिवसाची सुरुवात आमची प्रसादाने झाली। आज सिद्धिविनायकाचा प्रसाद भेटला आम्हाला, आमच्या शेजाऱ्याने दिला सकाळी 6:30ला। हे माझ्या कामावर गणपतींची आरती झालती, त्याचा प्रसाद आहे। आणि आज संध्याकाळी मला नाश्त्यामध्ये हे मिळालेलं होतं, हे जर काय तर म्हणतं त्याला, वडा टाईप आहे आणि त्याच्यावर कणी जे हे असते ना आपलं कटलेट नाही पाहिजे, पाणीपुरीचं हे असते ना रगडा, ते घातलाय त्याच्यावर। रगडा पॅटीस आहे। वडा कुठे?
हा वड्या. कुठल्या वड्या? अरे वड्या आता होत्या ना. हा ते गोडवाल्या वड्या ते इथे हे वाल्या. तर खूप जास्त मजा येणार आहे. पण मला एक गोष्टीचं वाईट वाटायलंय. आता मॅगी नाही खाऊ शकत एवढं खाल्ल्यावर. बघू तर. गोविंद तुमच्यासाठी नवीन फुलं आणली आज. आम्ही देवाला नवीन फुलं आणलो इथं. आज कारण ती हो बाई, फुलाचा रंग देवासाठी नवीन फुलं. तर इथं प्रसाद आहे गणपतींचा. तू खाऊन सांग कसं झालंय. आणि गोविंद आधी प्रसाद दाखवतो की थांब. हे पण आहे वड्या. आता नाही बाबा करणार अंकुश. उद्या मॅगी तुला डब्यात देतो डबा. आता मॅगी करणार एवढं खाऊन काय मॅगी करणार. झुंगा खाऊ. कशाला चालू करायलास? खा ना पहिला. हो. तर हे ती खायला लागल्या. पहिला प्रसाद गणपतींचा चांगला केलाय ना. मस्त. मला शिरा पण खायचा होता ऍक्च्युली. होय कारण माझं मन होतं शिरा खायला. ते कटलेट काय काय खायला लागल्या. खाऊन सांग कसं आहे. छान बनवलंय. रगडा पॅटीस. रगडा पॅटीस. ओके. रगडा पॅटीस तेच आमचे नाश्तेवाले दादा त्यांनी बनवले ते. छान बनवतात ते नाश्ता. मस्त आहे. आईने माझ्यासाठी बनवलंय पिठलं आणि आपल्या समोर हाय भात. तर पिठला आणि भात मी आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये हाय.